पुन्हा एकदा परमेश्वराने ही संधी आपल्याला दिलेली आहे, त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो. आणि जे कोणी तुम्ही जिथून कुठून जॉईन झालेले आहात, औरंगाबादवरून, बाहेरून, नाशिकहून, त्या सर्वांचं प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करतो. सध्या आपण एक महत्वाचा विषय स्टडी करत आहोत, जो प्रत्येकाशी निगडीत आहे, संबंधित आहे, आणि ज्याच्यामध्ये पवित्र शास्त्रात पुष्कळसं सांगितलेलं आहे, पण अनेक विश्वासधाऱ्यांना, अनेक ख्रिस्ती लोकांना हे माहीत नाही. आणि तो विषय आहे शापातून आशीर्वादाकडे, फ्रॉम कर्स टू ब्लेसिंग. आणि आतापर्यंत आपण पाहिलं की शाप आणि आशीर्वाद यांचा उल्लेख अनेक वेळा पवित्र शास्त्रात आलेला आहे. शाप आणि आशीर्वाद हे खरे आहेत. आपण हे पण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्या वधस्तंभावर शाप असा झाला. त्या वधस्तंभावर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, त्यावेळेस त्याने आपलं वाईट ते त्याच्यावर घेतलं आणि त्याचं चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे गलतीकरास पत्र 3 आणि वचन 13 आणि 14. जर तुमच्याजवळ नवा करार शास्त्र असेल तर गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय 13 आणि 14 याच्यावर ही संदेश मालिका, ही स्टडी सिरीज आधारित आहे. आणि या ठिकाणी पाऊल असं लिहितो, ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त हो. ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडने देऊन सोडविले. आता अनेक ख्रिस्ती लोकांना किंवा इतरांना हे माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपले पाप वाहिले, आपले रोग वाहिले. पण या ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की प्रभू येशूने आपले शाप वाहिले. 13 वचन बघा, ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन नियमशास्त्राच्या शापापासून आपल्याला खंडने देऊन सोडविले. म्हणजे काय की ख्रिस्त त्या वधस्तंभावर ज्यावेळेस मरण पावला, त्यावेळेस आपले सर्व शाप त्याच्यावर आले. शाप खरे आहेत का? हो. शास्त्र त्याच्याबद्दल शिकवतं का? हो. तर वेगवेगळ्या गोष्टीची अदलाबदल त्या वधस्तंभावर झाली. त्याने आपले पाप घेतले, क्षमा उपलब्ध करून दिली. त्याने आपले व्याधी, आजार आणि दुखणे घेतले, आरोग्य आपल्याला उपलब्ध करून दिलं. त्याने आपलं मरण घेतलं, वाहिलं, जीवन आपल्याला उपलब्ध करून दिलं. त्याने आपलं दारिद्र्य वाहिलं आणि समृद्धी आपल्याला. पण ही आणखी एक गोष्ट गलतीकरास पत्र 3 आणि 13 मधली, की त्याने आपले शाप वाहिले. ख्रिस्त आपणाकरिता, आपणाकरिता हा शब्द कोणीतरी अंडरलाईन करा. ख्रिस्त आपणाकरिता शापग्रस्त हो आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडने देऊन सोडविले. म्हणजे नियमशास्त्रात काही शाप सांगितलेले होते का? हो. अनुवाद 28 या अध्यायामध्ये 1 आणि 14 वचनामध्ये आशीर्वादाची यादी आहे आणि नंतर 15 वचनापासून तर शेवटपर्यंत शापाची लिस्ट आहे. आणि ह्या 2 गोष्टी परमेश्वराने सांगितलं की जर तू माझ्या वाणी ऐकली आणि आज्ञापालन केलं तर हे सर्व आशीर्वाद तुझ्यावर येतील, आणि जर ऐकलं नाही तर हे शाप तुझ्यावर येतील. म्हणजे मधलं काही ऑप्शन नाही, एक तर आशीर्वाद किंवा शाप. आणि हेच मी तुम्हाला सांगतो की आजही मध्ये कोणी नाहीये, मधलं कोणतं असं ठिकाण नाही की मी आशीर्वादित पण नाही, शापित पण नाही. जर शापित नाही तर आशीर्वादित आहात, आशीर्वादित नाही तर शापग्रस्त आहात. आणि हे मी नाही तर पवित्र शास्त्र सांग. तर ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्त हो खंडने देऊन सोडविले. म्हणजे त्याचं मरण ही एक खंडनी होती, त्याचं अर्पण होतं. त्याच्या रक्ताने, त्याच्या रक्ताची किंमत त्याने मोजली आणि आपल्याला त्याच्यातून मुक्त केलं, त्या शापातून मुक्त केलं. आणि मग तो म्हणतो की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. आणि झाडापासून, लाकडापासून तो क्रूस, तो वधस्तंभ केला. म्हणजे त्या वधस्तंभावर जो आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख जो होता, त्यानुसार ख्रिस्त त्या वधस्तंभावर शापग्रस्त झाला. किती विशेष आहे. मी पाहिलं की अनेक सुशिक्षित ख्रिश्चन लोक म्हणतात आम्ही शाप बीप मानत नाही, त्याच्यावर विश्वास नाही. याचा अर्थ शास्त्रावर विश्वास नाही, कारण शास्त्र शापाबद्दल शिकवतं. शास्त्र शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी शापग्रस्त झाला. आणि ते जर मानत नाही तर एक महत्वाची गोष्ट, महत्वाचं सत्य आपण पाळत नाही, मानत नाही. आणि मग 14 वचन बघा, ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद,
ह्याच्यात काय उद्देश होता? अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे विदेशी लोकांना मिळाला. आज तुम्ही आणि मी जे भारतीय, जे यहुदी नाही, ते आपण शास्त्रानुसार विदेशी, विधर्मी, परराष्ट्रीय, आणि आपल्याला येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे हे शास्त्र आणि शास्त्रातले आशीर्वाद आणि अब्रामाला दिलेले आशीर्वाद उपलब्ध झालेले आहेत. किती जण अजूनही माझ्या सोबत ऐकत आहे? किती जणांचं लक्ष आहे? इकडे तिकडे ह्याच्यापेक्षा महत्वाचं काही नाही. देवाचं वचन हे काही अटेन्शन देऊन ऐकायचं असतं. आपण प्रभू येशू म्हणतो तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा. तर देवाचं वचन ऐकणं, देव त्याच्या वचनाने, त्याच्या आत्म्याने बोलत असतो. तर यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद, म्हणजे अब्रामाला दिलेला आशीर्वाद आपण जे अब्रामाचे, आपण जे यहुदी नाही, इस्रायली नाही, आपल्याला मिळू शकतो का? हो. कसा? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजतं मी काय बोलतोय ते? आणखी एक गोष्ट आपण अशी पाहिली की शाप आणि आशीर्वाद हे दोन्ही शब्दाने दिले जातात. सूत्र 18:21 मध्ये म्हटलेलं आहे की जीवन मरण मनुष्याच्या जिभेमध्ये आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ खातात. म्हणजे देवाने माणसाच्या, तुमच्या आणि माझ्या शब्दामध्ये, जिभेमध्ये इतका पॉवर, इतकं सामर्थ्य ठेवलेलं आहे. शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला हात न लावता, न मारता मी शब्दाने दुखू पण शकतो, तुम्हाला आनंदित पण करू शकतो, नाही का? म्हणजे शब्दात इतका पॉवर असतो की आपण एखाद्याचं मन दुखू शकतो, एखाद्याचं मन आनंदित करू शकतो. तर आशीर्वाद आणि शाप, चांगले जे शब्द बोलले जातात ते आशीर्वाद, आणि जे वाईट शब्द बोलले जातात, मग उच्चारलेने किंवा मनातल्या मनात, ऐकून घ्या, मनातल्या मनात सुद्धा आपण जे बोलतो ते सुद्धा त्याला शाप असं म्हणतात. आणि जसं चांगले बोललेल्या शब्दाचा परिणाम होतो, आणि तो परिणाम ह्या आयुष्यातच नाही तर पिढ्यानपिढ्या चालू राहतो, तसंच वाईट बोललेल्या शब्दाचा म्हणजे शापांचा देखील परिणाम पिढ्यानपिढ्या होत असतो. हे पण आपण शास्त्रातून पाहिलं. जर तुम्ही मिस केला असेल तर मागचा संदेश, मागचा स्टडी तुम्ही ऐका. नंतर आपण पाहिलं की आशीर्वाद हे देवापासून आणि देवाच्या लोकांपासून, चांगल्या लोकांपासून दिले जातात. कारण चांगले लोक, देवाला भिवून मानणारे, असेच लोक आशीर्वाद देऊ शकतात, नाही का? आणि शाप हे देवाला न मानणारे दुर्जन, दुष्ट लोक यांच्याद्वारे दिले जातात. बघा, म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या जीवनामध्ये असे काही फोर्सेस, असे काही शक्ती कार्य करीत आहेत की ज्याला आपण जबाबदार नाही. आपण म्हणतो मी कोणाचं वाईट केलं नाही, माझ्याच बाबतीत असं का, मी असं केलं माझ्याच बाबतीत का हो? आपण सर्व काही चांगलं, आपण कोणतं चुकीचं करत नाही तरी सगळं वाईट किंवा उलट होत राहतं, आणि आपण म्हणतो की असं का, देव काहीतरी का करत नाही? आणि याचं उत्तर देवाच्या वचनात असं आहे की हे जे फोर्सेस कार्य करतात, हे जे आपल्याला आपलं ध्येय गाठू देत नाही, ते त्याला शाप असं म्हटलेलं आहे. आणि यांचा परिणाम अनेक शतकांपर्यंत, पिढ्यांपर्यंत आपल्या कुटुंबावर असतो. आज आपण पाहू की आपण आशीर्वादाच्या अधीन आहोत की शापाच्या अधीन आहोत. कसं ओळखू शकतो? हाऊ टू रेकग्नाइज अ कर्स. आपण शापाच्या अधीन आहोत की आशीर्वादाच्या अधीन आहोत, हे आपल्याला कसं समजू शकतो? आपण किंवा इतर कोणी हे ओळखता येऊ शकतं, आणि हेच आज आपण त्याच्या वचनातून पाहणार. आता शापाच्या अधीन असणं म्हणजे की, आणि हे महत्वाचं आहे, इकडे लक्ष द्या, की एखाद्या गोष्टीबद्दल आपण इतका संघर्ष करतोय, इतका संघर्ष करतोय, पण तरी आपण त्याच्यावर विजय मिळवू शकत नाही, किंवा ती गोष्ट, ती वस्तू किंवा ती गोष्ट हस्तगत करू शकत नाही. जसं काय आपल्या हातात येतं आणि ते निसटतं. जसं काय ते म्हणतात की तोंडाजवळ हात येतो, ते म्हटले की उद्या बोलवा, इंटरव्ह्यूला बोलवलं, आणि मग ऐन वेळेस सांगतं की नाही आम्ही दुसरं कोणाला तरी सिलेक्ट. म्हणजे सगळं काही व्हायला जातं, लास्ट मोमेंटला ते फेल होतं.
एखादे व्यक्ती प्रॉमिस करतात की हा आम्ही तुमचं काम करू, मी तुमचं काम करेन, शेवटच्या क्षणाला ते काहीतरी काम. असं कधी झालंय का? जर होत असेल तर हे जे घडतं याला शाप असं म्हणतात. की स्ट्रगलिंग अगेन्स्ट समथिंग विच वी कॅनॉट ओव्हरकम, विच वी कॅनॉट मास्टर. संघर्ष करतोय, लढा देतोय, पण त्याच्यावर विजय प्राप्त होत नाही. प्रार्थना करतोय, उपवास करतोय, सर्व काही करतोय, पण ती गोष्ट घडूनच येत नाही. आणि याचं कारण तुम्ही स्वतः नसू शकाल. याचं कारण असं की कोणीतरी आपल्याला रोखतंय, कोणीतरी अदृश्य हात, अदृश्य शक्ती आपल्याला मागे ओढतंय. जसं काय आपण ठराविक लेवलला जातो आणि तिथपर्यंत पोहोचतो आणि परत खाली पडतो आणि परत 0 लेवल पासून. आणि आत्मिक जीवनात बऱ्याचशा विश्वासणाऱ्यांच्या जीवनात असं घडत असतं. ठराविक लेवलला प्रार्थनेचं जीवन चालतं, वचनात वाढतात, सगळं आनंदी आनंद असतो, आणि मग अचानक काहीतरी घडतं आणि परत तो इंटरेस्ट, तो उत्साह निघून जातो आणि मग परत पहिल्यापासून. बरेच वेळेस निश्चय करतो की नाही आता मी बायबल स्टडी करेन, मी प्रार्थनेत वेळ देईल, मी चर्चला जाईन, मी हे करेल ते. आणि मग ठराविक लेवल काही दिवस, काही महिने ते होतं आणि अचानक काहीतरी घटना घडते आणि ते बंद. आणि माणूस ते सोडून देतो. चर्चला येणं सोडून देतो, बायबल रिडिंग सोडून देतो, फेलोशिप सोडून देतो, कट ऑफ. मग परत नव्याने सुरुवात. तर हे जे चक्र आहे हे वारंवार सुरू होतं. आणि मी असं ऑब्झर्व केलेलं आहे अनेक विश्वासाऱ्यांच्या जीवनामध्ये की ठराविक लेवल पर्यंतच ते जातात. जसं काही एखादं जनावर, एखादी गाई किंवा बैल जसं दोरीने बांधलेलं असतं, जितकं ते दोरी आहे तेवढंच तो जाऊ शकतो. त्याच्या पुढे जर त्याने जाण्याचा प्रयत्न केला, किती स्ट्रगल केलं तरी जात नाही. तसं कुठंतरी आपल्याला कोणीतरी बांधलेलं आहे असं वाटतं की आपण किती पण लढा देतो तरी आपण पुढे जाऊ शकत नाही. त्याला म्हणतात शाप. आणि की एखादा अदृश्य हात, एखादी इमेज किंवा एखादी सावली जशी आपल्याला पाठलाग करते आणि आपल्याला धरून ठेवते, आणि आपली इच्छा नसताना आपण एका वेगळ्या दिशेला, विरुद्ध दिशेला जसं काही ओढलं जातोय, वाहवत जातो, आणि आपल्याला दिसतंय, आपल्याला कळतंय की मी हे नाही केलं पाहिजे, हे चुकीचं आहे, तरी पण मी त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. तुम्ही काही करू शकत. आपण आपोआप जसं काही ओढले जातो. याचाच अर्थ ती अदृश्य शक्ती जी आपल्या जीवनाला कंट्रोल करते, आपल्याला कंट्रोल करते, त्याला शाप असं म्हटलेलं आहे. ही शापाची किंवा ही शापाची व्याख्या ही माझ्या दृष्टीने, माझ्या पद्धतीने, किंवा एक नेगेटिव्ह किंवा नकारात्मक वातावरण, की आपण घरात किंवा चर्चमध्ये किंवा फ्रेंड काही एखादी गोष्ट सांगायला गेलं की मला असं असं करायचं, मी असं करणार आहे, तर 2-4 लोक लगेच त्याच्यावर ओपिनियन देतात, नाही नाही ते असं आहे, तसं आहे, हे नाही होऊ शकत, ते नाही होऊ शकत, त्याच्यामध्ये असं तसं नेगेटिव्ह ऍटमॉस्फिअर. मग ते नेगेटिव्ह, नकारात्मक वातावरण कुटुंबात असू शकतं, मंडळीत असू शकतं, किंवा इतर कुठे असू शकतं. नेगेटिव्ह फोर्सेस आपल्याला कॉन्फिडन्स, आपल्याला वाटतं करावं पण परत वाटतं की नाही. कोणाच्या तरी द्वारे सांगितलं जातं 1000 अडचणी, हे ते कसं नाही होऊ शकत, ते तू किंवा तुम्ही का नाही करू शकणार. आणि मग आपला जो उत्साह असतो, जो आवेश असतो, तो जसं काय त्याच्यावर विरजण पडते, थंडावलं जातं. असं कधी अनुभवलं की आपल्याला उत्तेजन देण्याच्या ऐवजी आपल्याला अजून अडचणी सांगितल्या जातात, प्रॉब्लेम सांगितले जातात, की एखादी गोष्ट कशी नाही होऊ शकणार, एखादं कार्य कसं नाही होऊ शकणार. आणि अशा वातावरणात असणं, आणि आपण स्ट्रगल करतो किंवा आपण स्वतः पण प्लॅन करतो, विश्वासाने प्रार्थना, आणि मग प्रार्थना पण करतो काही वेळेस, पण मग नंतर असं वाटतं की काय माहित होईल काय, मला नाही वाटत ती गोष्ट होईल. असं वाटणं, नेगेटिव्हिटी, नकारात्मक विचार, नकारात्मक विचार, की आपण निगेटिव्ह होतो, आणि दुसरा एखादा पॉझिटिव्ह असला त्याला पण आपण निगेटिव्ह करतो.
उत्तेजन देण्याच्या ऐवजी तुम्ही पाहिलं का, काही लोकांची ही स्पेशालिटी वैशिष्ट्य असतं मंडळीमध्ये, चर्चमध्ये. काही जण उत्तेजन देणारे असतात, हा चांगलं आहे हे असं तसं. काही जण काहीच बोलणारे नसतात, पण काही जण निगेटिव्ह बोलणारे असतात. मग तुम्हाला वाटतं का खरंच होईल, मग तुम्ही ते करू शकता का, मग ते कसं, मग ते असं, आणि ते हजार प्रश्नांचा भडीमार आपल्यावर होतो. हे निगेटिव्ह फोर्सेस, म्हणजे हे जे दुष्ट, हे जे देवाच्या आत्म्याच्या अधीन नाही, देवाच्या अधीन नाही, यांना हे शापाच्या अधीन असल्यामुळे आपोआप त्यांच्याद्वारे हे असे नकारात्मक शब्द उच्चारले. आणि अशा वातावरणात असते. आता एका शब्दात थोडक्यात सांगायचं म्हणजे फ्रस्ट्रेशन, मनस्ताप. आज किती लोक फ्रस्ट्रेटेड आहे? आज ह्या बायबल स्टडीला कोणी फ्रस्ट्रेटेड टेन्शन मध्ये बसलेलं आहे का, वैतागून? आज आपण पाहतो की बाहेर गेलं वेगवेगळ्या ठिकाणी लोक टेन्शन मध्ये फ्रस्ट्रेटेड आहे. थोडं काय झालं की चिडतात, थोडं काय झालं की अपसेट होतात. फ्रस्ट्रेशन म्हणजे आज जे असतं ते काहीतरी कारण लागतं आणि ते फटकन बाहेर येत. मनामध्ये जो राग किंवा संताप किंवा कोणत्या तरी गोष्टीची चीड आलेली, काहीतरी मनासारखं न झालं, काहीतरी घटना घडलेली आणि काहीतरी क्षुल्लक कारण होतं आणि मग तो उद्रेक होतो, मनस्ताप, फ्रस्ट्रेशन. आणि त्याच्यातून निघण्यासाठी लोक व्यसनाधीन होतात, तासचे तास किंवा रात्रभर टीव्ही पाहतात, एकामागून एक, कोणी चेन स्मोकिंग, कोणी ड्रग्स, कोणी काय, आणि हे विसरण्याचा प्रयत्न करत आहे, कारण त्यांना माहित नाही की याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून सुवार्तेची, प्रभू येशूने त्या वधस्तंभावर काय केलं हे जाणून घेण्याची, इतरांना सांगण्याची किती गरज आहे. तर फ्रस्ट्रेशन, मग ते वैवाहिक जीवनात असो, आर्थिक जीवनात असो, कौटुंबिक जीवनात असो, किंवा करिअर मध्ये, की मला हे व्हायचंय, मला हे साध्य करायचंय, आणि तिथपर्यंत जातो ते घडतच नाही, मनस्ताप. सगळं चांगलं असतं, मध्येच काहीतरी दुखणं, आजार येतं, लगेच ऍडमिट, लगेच आजार, मनस्ताप. पैसे मिळतात, ठरवलं जातं, प्लॅनिंग केलं जातं, आपण हे करू, ते करू, ते करू, आणि मध्येच डॉक्टर बिल, मध्येच काहीतरी खर्च निघतो आणि ते पैसे दुसरीकडेच खर्च होतात. मनस्ताप. असं कधी झालंय का? तर हे जेव्हा घडतं, ह्या अशा गोष्टी ज्यावेळेस घडतात, ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर, ज्या आपण कंट्रोल करायला पाहतोय पण त्या होत नाहीये, त्याला शाप असं म्हटलेलं आहे. की जे आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या घराण्यावर पूर्वजांनी पूर्वीपासून काही पिढ्यानपिढ्या बोललेले, कोणीतरी बोललेले वाईट शब्द, त्याचा परिणाम. आणि मागच्या स्टडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, आपण काही उदाहरणं ऍक्च्युली शास्त्रातून पाहिले की पिढ्यानपिढ्या आशीर्वादही कसे कार्य करतात आणि शापही कसे कार्य करतात. आता दुसरी गोष्ट, दुसरा पॉइंट असा की आशीर्वाद आणि शापाचं स्वरूप, सम स्पेसिफिक फॉर्म्स ऑफ ब्लेसिंग्स अँड कर्सेस. आता अनुवाद 28, ड्यूट्रॉनॉमी 28. आता ह्या अध्यायामध्ये आशीर्वादाची लिस्ट आहे अगोदर आणि मग शापाची लिस्ट आहे. पहिल्या 14 वचनामध्ये आशीर्वाद आहे, आणि हे जी लिस्ट, आता आपण हे सर्व 14 वचनं वाचणार नाही, ही लिस्ट वाचणार नाही, हे तुम्हाला होमवर्क आहे. तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल, खरंच जर तुम्ही सिरियस असाल, तर तुम्ही तुमच्या नंतर वेळेनुसार हे वाचू शकता. पण थोडक्यात आशीर्वाद काय याचं वर्णन मी तुम्हाला सांगतो, जे काही या ठिकाणी लिहिलं आहे ते. प्रतिष्ठा म्हणजे आशीर्वाद, दुसरी गोष्ट आरोग्य, तिसरी गोष्ट फलद्रुपता किंवा यश, चौथी गोष्ट समृद्धी, पाचवी गोष्ट विजय, सहावी गोष्ट देवाची मर्जी किंवा देवाची कृपा. हे मी काय सांगितलं, पहिल्या 14 वचनात जे काही लिहिलेलं आहे की हे आशीर्वाद येतील, हे आशीर्वाद म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. की परमेश्वराने सांगितलं की तू शेतापोतात म्हणजे बिझनेस मध्ये, कुटुंबात आशीर्वादित होशील, वगैरे वगैरे. हे आशीर्वाद काय असतात ते हे. आणि मग 15 वचनापासून तर शेवटच्या वचनापर्यंत अनुवाद 28च्या शापांची यादी. आणि सहसा कोणी कधी ते वाचत नाही, मी तरी वाचलेले नाही, मला माहित नाही कोणी तुम्ही वाचले असेल का.
अनुवाद 28, 15 ते शेवट. तर ती अवश्य वाचा. त्याच्यामध्ये शापांची यादी की जर देवाची वाणी ऐकली नाही तर काय होईल. म्हणजे देवाचं ऐकलं तर काहीतरी होतं, काहीतरी मिळतं, आणि देवाचं नाही ऐकलं तरी काय. आणि म्हणूनच मी सांगतो की मध्ये कोणतं असं ठिकाण नाही. कोणी असं म्हणू शकत नाही की मी आशीर्वादित पण नाही, शापित पण नाही. कारण एक तर आशीर्वादित आहे किंवा शापित आहे. देयर इज नो न्यूट्रलिटी. मधलं कोणतंही असं ठिकाण नाही. आणि ही लिस्ट आपण वाचणार नाही परत एकदा. हे पुन्हा एकदा तुम्हाला होमवर्क. आणि किती जण होमवर्क करणार आहे जरा हात वर करा. आणि देवाने तुमचे हात पाहिलेले आहेत, कारण आपण आता देवाच्या समोर तुम्ही आणि मी बसलेलो आहोत. म्हणून आता ही तुमची जबाबदारी. युअर टाइम स्टार्ट्स नाव. की जर उगीच मला खुश करण्यासाठी हात वर केले काय, हे देवाने पाहिलेले. तर 15 वर्षापासून पुढे ही शापाची लिस्ट आहे. आता शाप म्हणजे काय? ह्युमिलिएशन किंवा लज्जा, अपमान, निष्फळता, आणि नंतर मानसिक आणि शारीरिक आजार, फॅमिली बॅकग्राऊंड, कौटुंबिक प्रॉब्लेम, कौटुंबिक समस्या, नंतर दारिद्र्य, नंतर पराभव, मग अपयश, आणि देवाचा आशीर्वाद किंवा देवाची मर्जी नसते. हे थोडक्यात 15 वर्षांपासून पुढे जे सांगितलं की ह्या ज्या गोष्टी घडतील त्या थोडक्यात ह्या. आणि मग त्या ठिकाणी एक वाक्य असं सांगितलेलं आहे की जर आपण आशीर्वादित झालो तर परमेश्वर आपल्याला सांगितलेलं आहे की तू मस्तक होशील, पुच्छ नव्हे. मस्तक म्हणजे हेड. आणि हेड किंवा मस्तक काय करतं? किती जण ऐकत आहेत? निर्णय घेतं. आणि पुच्छ किंवा शेपूट हे काय करतं? जिकडं बॉडी किंवा शरीर चाललेलं आहे त्याच्या बरोबर त्याच्या मागे आपोआप जातं. शेपूट निर्णय घेऊ शकत नाही. आणि परमेश्वर म्हणतो की तू जर माझं ऐकलं तर तू मस्त कसा होशील. तू ठरवशील कुठं जायचं, काय करायचं. पण जर ऐकलं नाही तर तू शेपूट असा होशील. म्हणजे परिस्थिती तुला जिकडं न्यायचं तिकडं नाही, तुझं काही चालणार नाही. तू आपोआप त्या प्रवाहात वावत जाशील. नंतर परमेश्वर म्हणतो की तू खाली नव्हे तर वर असशील जर माझी वाणी ऐकली तर. वर म्हणजे आशीर्वादित आणि खाली म्हणजे शापग्रस्त. आता प्रश्न असा आहे, मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही आज वर आहात की खाली आहात. आता तिसरी गोष्ट अशी की दोन्ही गोष्टी आशीर्वाद आणि शाप एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबापुरत्या किंवा समाजापुरत्या मर्यादित नाहीत. एखाद्या व्यक्तीपुरत्या मर्यादित नसतात, त्या कुटुंबावर पण असतात, त्या घराण्यावर पण असतात, समाजावर पण असतात, आणि काही वेळ देशावर पण असतात. आशीर्वाद एखादी व्यक्ती आशीर्वादित असू शकतो, एखादा कुटुंब किंवा एखादा घराणं आशीर्वादित असू शकतो, एखादा समाज आशीर्वादित असू शकतो, एखादा देश आशीर्वादित असू शकतो. तिसरा नाही का. आणि हेच शापाच्याही बाबतीत आहे. एखादी व्यक्ती शापग्रस्त असू शकते, एखादं कुटुंब शापित असू शकतं, घराणं शापित असू शकतं, समाज शापित असू शकतो, किंवा देश सुद्धा. तर हे दोन्ही बाबतीमध्ये खरं आहे. आणि म्हणून जुने लोक लग्न करताना किंवा पाहताना हे खूप खोलात जाऊन मूल, कुल, कुटुंब, घराणं हे विचारत असतात. आणि मला आठवतं, आणि तर आपल्याला वाटायचं की हे काय आहे, त्यांना काही काम नाही, किंवा हे उगेच जुने लोक काहीतरी आपलं. तसं नाही. याचं कारण प्राचीन काळापासून हे आहे. आजकाल शाप आशीर्वाद हे चर्चमध्ये तर कधी मी ऐकलंच नव्हतं. हे तर माहीतच नाही अनेकांना.
पण आपण सांगायला गेलं तर त्यांना वाटतं की अडाणी पण आहे. ह्या गोष्टी ह्या खेड्यावरच्या अडाणी लोकांच्या आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की ह्या शास्त्रामध्ये या गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणून हे अडाणी पण नाही. आपण काय फार सॉफिस्टिकेटेड झालो, आपण देवाच्या पुढे गेलो, अधिक शहाणे झालो, अशातला भाग नाही. जर ते वचनात आहे तर ते जाणून घेणं आपलं कर्तव्य. जर ते वचनात लिहिलं आहे तर ते खरं आहे. मग कोणाला काही वाटो अगर न वाटो. प्रेज द लॉर्ड. आता माझ्या अनुभवावरून शाप कसे ओळखावेत हे वचनातून आणि प्रॅक्टिकल अनुभवावरून एवढ्या वर्षाच्या ह्या 7 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की 7 कॉमन इंडिकेशन्स ऑफ अ कर्स. शापाचे 7 लक्षणे जर तुम्ही लिहित असाल शापाचे 7 लक्षणे, 7 गोष्टीवर आपण ओळखू शकतो की एखादी व्यक्ती, एखादं घराणं, एखादं कुटुंब किंवा समाज हा शापित आहे की आशीर्वादित आहे. आता अनुवाद 28 तुमच्या समोर ठेवा, कारण हे सर्व ह्याच्यावर आधारित आहे. पहिला पॉइंट, पहिली गोष्ट, अनुवाद 28 आणि वचन 65 वचन बघा. ड्यूटोनॉमी 28:65. हे याच्यासाठी की तुम्हाला वाटू नये की मी मनाचं किंवा मनाने काहीतरी सांगतोय. प्रत्येक वेळेस कोणीही देवाचा सेवक, पालक, शिक्षक ज्यावेळेस उपदेश शिक्षण देतो तर प्रत्येकाचं हे कर्तव्य असतं की ते शास्त्रात आहे का हे आपण तपासून पाहणं. ती व्यक्ती किती जग प्रसिद्ध आहे, ती किती फेमस आहे, नावाजलेली आहे, हा विषय नाही. ते जे बोलतात, सांगतात ते शास्त्रावर आधारित आहे का हे आपण तपासलं पाहिजे. आता 65 वचन, त्या राष्ट्रात तुला स्वास्थ्य प्राप्त व्हायचे नाही, तुझ्या पायांच्या तळव्यांना आधार मिळवायचा नाही, तर तेथे तुझे हृदय थरथर कापत राहील. हार्ट प्रॉब्लेम, भीती, दडपण, तुझे हृदय थरथर कापत राहील, तुझे नेत्र निस्तेज होतील व तुझा जीव झुरत राहील, असे परमेश्वर करील. म्हणजे काय परमेश्वर असं करतो? हो, तो असं होऊ देतो. आणि हे का? त्याचं जर ऐकलं नाही, आज्ञापालन केलं नाही तर. बघा म्हणजे, आणि मग वचन 37 वर्स 67, तुझ्या मनाला जी धास्ती वाटेल, मनाला हा शब्द अंडरलाईन करा, तुझ्या मनाला जी धास्ती वाटेल आणि तुझ्या नेत्राने जे दिसेल त्याच्यामुळे तू सकाळी म्हणशील संध्याकाळ होईल तर बरं होईल, आणि संध्याकाळी म्हणशील सकाळ होईल तर किती बरं होईल. म्हणजे मनाला धास्ती म्हणजे हायपर टेन्शन, म्हणजे बीपी वाढणं, भीती, काहीतरी होतं का काय, काहीतरी होतं का काय, मला वाटतं काहीतरी होईल, मला वाटतं काहीतरी भयंकर मोठं काहीतरी, अशी भीती सतत आणि असंख्य विश्वासाने आज ह्या अशा भयावह वातावरणात वावरत आहे. जरी ते दाखवत नसतील, जरी ते दाखवतात प्रेज द लॉर्ड, हालेलुया, सर्व व्यवस्थित आहे, परंतु त्या मागे हे दडलेलं असतं. भीती, दहशत, दडपण, मनावरचं प्रेशर. म्हणजे पहिली गोष्ट, पहिले इंडिकेशन काय, पहिलं लक्षण काय की मेंटल और इमोशनल ब्रेकडाऊन, मानसिक किंवा भावनिक समस्या, मानसिक समस्या. आणि हे प्रमाण जगभर इतकं वाढलं की काही वर्षापूर्वी आपल्या देशाने सुद्धा मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला आहे. शारीरिक आजारापेक्षा मानसिक रीतीने, आणि असा सर्वे केला होता काही वर्षापूर्वी, आणि असा निष्कर्ष काढला, आणि आपल्या देशाचं मी सांगतो की प्रत्येक 100 माणसाला 5 माणसं हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानसिक किंवा मेंटल आजाराने त्रस्त आहे. म्हणजे काय, म्हणजे हे की 5% लोक मानसिक आजाराने आजारी आहेत. किती विशेष आहे. अचानक भावना बदल, अचानक मूड, ते म्हणतात माझा मूड नाहीये चर्चला येण्याचा, माझा मूड नाहीये तिकडे जाण्याचा. म्हणजे मूड बदलणं, अचानक मूड बदलतात. अचानक आपण मानतो की आता हे चांगले बोलत होते, लगेच चिडले, आत्ताच लगेच हे होत. म्हणजे हे काय, हे मानसिक संतुलन बिघडलं.
की न कळत काहीतरी बोलणं, काहीतरी करणं आणि मग क्षमा मागत बसणं आणि मग त्याच्याबद्दल मनस्ताप करणं. हे लक्षणं, ही मरी, आता आपल्याला माहिती आहे की सर्व जगाला मागील 1-1.5 वर्षापासून कोरोना नावाचे मरीने ग्रासलेला आहे. तर परमेश्वर म्हणतो की समूळ नष्ट होईपर्यंत मरी ही तुला बिलगून राहील. आता आपल्याला माहित आहे की मरी देवाने कोणावर आणली होती? मिस्र देशावर, देवाच्या लोकांच्या शत्रू. आणि देवाने त्याच्या लोकांना सांगितलं होतं की जे रोग, ज्या व्याधी मी मिस्र देशावर आणल्या त्यापैकी एकही तुझ्यावर येणार नाही, कारण मी तुझा व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. म्हणजे ह्या व्याधी, ही मरी देवाच्या लोकांसाठी होती का? नाही, त्याच्या शत्रूंसाठी होती. आणि म्हणून या ठिकाणी सांगितले की परमेश्वर ते होऊ दे की मरी म्हणजे दुखणे, आजार. वचन 22, क्षयरोग, ज्वर, दाह, जळजळाट, तलवार, झळई, भेरड यांच्या योगे परमेश्वर तुझा संहार करील आणि तुझा समूळ नाश होईपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवतील. म्हणजे काय? प्रोलॉंग मेडिकल ट्रीटमेंट, बरं न होणारे आजार. किती प्रार्थना करा, किती उपास करा, किती त्यांच्यासाठी, ते आजार बरं होत, ते लोक बरंच होत नाही. म्हणजे एखादा आजार जर बरा होत नसेल, प्रोलॉंग ट्रीटमेंट असेल, तर शास्त्र त्याला शाप असं सांगतं. आता मला लवकर हे सांगू द्या, एखाद्याचा गैरसमज होण्याच्या आत, की सर्वच आजार शापामुळे नसतात. काही आजार शारीरिक असतात, काही आजार दुरात्म्यांपासून असतात आणि काही आजार देवाचं न ऐकल्यामुळे असतात, देवाकडे न वळल्यामुळे असतात. आता हिलिंग किंवा शारीरिक आरोग्याचा विषय काही दिवसांनी मी जेव्हा घेईल डिटेलमध्ये, की हिलिंग, दैवी आरोग्य, डिवाइन हिलिंग, त्याच्यात आपण हे कव्हर करू की आजाराचे सोर्स कशामुळे, कुठून असतात. काही प्रार्थना आपण करतो आजारांसाठी, ते मरण पावतात. काही बरंच होत नाही, याचं कारण काय, सर्व शास्त्रात आहे, फक्त आपल्याला माहित नाही पण म्हणून प्रॉब्लेम आहे. पण जर आपण खरंच स्टडी केलं तर खरंच देवाच्या वचनात सर्व प्रश्नांचं उत्तर आहे. तर दुसरी गोष्ट, रिपीटेड क्रॉनिकल सिकनेसेस, या 2 वचनावर 21-22 काय की वारंवार आजार, सारखी ट्रीटमेंट. काही लोकांना दर महिन्याला ट्रीटमेंट, दर महिन्याला डॉक्टर, आणि ते म्हणतात की नाही, ह्या गोळ्या तुम्हाला आयुष्यभर, ही ट्रीटमेंट आयुष्यभर घ्यावी. का? परमेश्वर व्याधीमुक्त करणारा देव नाहीये का? मग मी जर प्रोलॉंग ट्रीटमेंट घेतोय आणि मी कसं सांगू की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचे रोग वाहिले आणि तो तुमचे आजार बरे करे? नाही सांगू शकत. त्या ठिकाणी मी बांधलेला आहे किंवा तुम्ही बांधलेला असतो, ती गोष्ट आपण सांगत नाही, दुसऱ्या गोष्टी सांगतो, दुसऱ्या गोष्टीवर उपदेश करतो. पण ज्याच्यात आपला वीक पॉइंट आहे, जिथं आपण फसलेलो आहोत, त्याच्याविषयी आपण बोलू शकत नाही, कारण तिथं सैतानाने आपल्याला ब्लॉक केलेलं असतं. किती जणांना समजतंय अजूनही मी काय बोलतो? जरा हात वर करा. तर एखादा आजार, एखाद्या घरामध्ये आपण पाहतो की हार्ट अटॅक पारंपरिक आहे, आजोबांना पण, वडिलांना पण, किंवा अर्ध्या आयुष्यात मरण येणं, किंवा एखादा आजार ज्याचे डायग्नोसिस डॉक्टर तपासण्या करतात, पण सगळे रिपोर्ट क्लिअर येतात आणि लोक पण येऊन सांगतात की आमचे रिपोर्ट क्लिअर आहे, पण त्रास होतोय. म्हणजे काय? त्रास होतो हे पण खरं आहे, आणि मेडिकल रिपोर्ट जे सांगतात ते पण खरं आहे की तुम्हाला काही झालेलं, पण ही व्यक्ती म्हणते की नाही, आम्हाला असा असा त्रास होतो. मग याचं उत्तर कुठं आहे? धर्मात नाही, तत्वज्ञानात नाही, देवाच्या वचनात, पवित्र शास्त्रात. की जर एखादा आजार बरा होत नसेल, ट्रीटमेंट घेऊन एखादा आजाराचा रोग निदान होत नसेल, तर तो शाप आहे.
तर रोग निदान न होणे, घराण्यामध्ये एखादा आजार असणे, की आजोबा पण त्याने वारले, पूर्वज पण त्याने वारले, सर्वांना एकाच कारणाने त्यांचा एंड होतो, मरण येतो. तर हे वचन 21 आणि 22 प्रमाणे. आता 27 वचन बघा, अनुवाद 28-27. परमेश्वर तुला मिसर देशातील गळवे, मुळव्याध, कवडे, खरूज यांची पीडा लावील की तू बरा व्हायचा नाहीस. बरा व्हायचा नाहीस हे 3 शब्द अंडरलाईन करा. जेव्हा मेडिकल ट्रीटमेंट घेऊन बरा होत नाही, डायग्नोसिस होत नाही, हजारो लाखो रुपये खर्च होतात, त्रास होत राहतो, प्रार्थना केलं, सगळं मोठ्या लोकांनी प्रार्थना केली आणि मोठमोठ्या लोकांच्या मीटिंगला गेले, तरी काही झालं नाही, याचं उत्तर कुठं आहे? इथं आहे. तर दुसरी गोष्ट काय? पहिलं लक्षण काय? मानसिक आणि भावनिक समस्या. दुसरं लक्षण काय? वारंवार आजार, पण दुखणे आजार, त्याचं रोग निदान न होणे, किंवा एखाद्या घराण्यात एखाद्या आजाराने मरण येणे, त्या घराण्यात त्याच आजाराने मरण, हार्ट अटॅक तर हार्ट अटॅक, कॅन्सर तर कॅन्सर, है ना. आपण पाहतो की ते वैशिष्ट्य ते सुरू राहतं, ते सर्कल, ते चक्र. तिसरी गोष्ट, तिसरं लक्षण काय? की मूलबाळ न होणे, किंवा झालं तर रिपीटेड अबॉर्शन होणे, ह्या ना त्या कारणाने अबॉर्शन, गर्भपात, मिसकॅरेज, आणि सर्व प्रकारच्या स्त्रियांच्या समस्या, की ज्याच्यावर ट्रीटमेंट आहे, एक्सपर्ट, बेस्ट स्पेशलिस्ट ट्रीटमेंट देत आहे, तरी तो प्रॉब्लेम सुटत नाही, तरी त्यांना कळत नाही की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. चौथं लक्षण आहे वचन 30 आणि 32. तू स्त्रीला मागणी घालशील, पण दुसरा तिचा उपभोग घेईल. तू घर बांधशील, पण त्यात वस्ती करणार नाहीस. तू द्राक्षाचा मळा म्हणजे बिझनेस सुरू करशील, पण त्याचे फळ तुला मिळणार नाही. आणि मग वचन 32. तुझे पुत्र व कन्या दुसऱ्या देशाच्या लोकांच्या हाती लागतील, व तुझे डोळे दिवसभर त्यांची मार्ग प्रतीक्षा करता करता थकून जातील. फक्त लांबून पाहून, वाईट वाटून दुःख व्यक्त. तुझ्या बाहूंची शक्ती मुळीच राहणार नाही. म्हणजे याच्यावर काय? ब्रेकडाऊन इन मॅरेज. लग्न ठरतं, पण शेवटच्या क्षणी मोडतो, ते जमतच नाही. वय होऊन जातं तरी लग्न जमत नाही. मुलगी दिसायला सुंदर असते, शिकलेली असते, मुलगा सुंदर असतो, शिकलेला असतो, सगळं काही इंटॅक्ट असतं, पण ते घडतच नाही. याचं वचन, याचं उत्तर इथं आहे. हे काय आहे? आशीर्वाद नाही, हा शाप आहे. ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ते शाप आहे, की ब्रेकडाऊन इन मॅरेज आणि फॅमिली एलिनेशन. लग्न मोडणं, सूटपत्र. एखाद्या कुटुंबात आपण पाहतो की सूटपत्रांचा इतिहास, 2 बायका, 3 बायका, रिपीटेड मॅरेजेस, आजोबाने ते केलं, वडिलांनी ते केलं, मुलं तेच करतात, की लग्न टिकतच नाही, रिपीटेड. आता बघा, ह्या गोष्टी रिअल आहे. तुम्हाला असे लोक माहिती आहेत, मला माहिती आहे, आणि याचं उत्तर देवाच्या वचनात आहे. किती विशेष आहे. प्रभू येशू म्हणतो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. सत्य काय? देवाचं वचन आहे. आणि आता तुम्हाला कळलं असेल की शास्त्र वाचताना का झोप लागते, का बायबल स्टडी बोरिंग वाटतं, का बरं दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला चर्चच्या लोकांची गर्दी असते, बायबल स्टडीला का लोक कमी असतात. याचं कारण हे आहे की सत्य कळू नये ही सैतानाची इच्छा आहे. तुम्ही प्रेज वर्शिप करा, तुम्ही एंटरटेनमेंट करा, तुम्ही गाणे म्हणा, तुम्ही वाटल ते करा, पण बायबल स्टडी करू नका. कारण जर तुम्ही केली तर तुम्हाला सत्य समजल आणि तुम्ही मुक्त व्हाल. म्हणून बरेचसे विश्वासणारे बायबल स्टडी टाळतात, अवॉइड करतात. ते म्हणतात आम्हाला टाइम नाही, आम्हाला हे नाही, काही ना या ना त्या कारणाने. कारण हे वचन इतकं महत्वाचं आहे. सैतानाने म्हणजे या युगाच्या अधिपतीने लोकांची मन आंधळी केलेली आहे की सुवार्तेच्या सत्याचा प्रकाश त्यांच्या अंतःकरणावर पडू नये. दुसरी बाजू ही की आम्हाला सर्व माहिती आहे, आम्ही ख्रिश्चन, आम्ही काही नॉन ख्रिश्चन आहे, आम्हाला बायबल माहिती आहे आणि आम्हाला तुम्ही सांगता. ही दुसरी बाजू.
एक तर माहीत नाही, किंवा दुसरी बाजू माहीत करून घेण्याची इच्छा नाही. माहीत नसतं तर आपण सांगू शकतो, पण जर इच्छा नसेल तर कोणीच काही करू शकत. एक वाक्य, यू कॅन टेक अ हॉर्स टू द वॉटर बट यू कॅनॉट मेक हिम ड्रिंक. एक म्हण आहे इंग्लिश मध्ये की घोड्याला तुम्ही पाण्याजवळ नेऊ शकता पण पाणी पाजू शकत नाही. बायबल स्टडी तुम्ही देऊ शकता पण हाणून मारून लोकांना बसवू शकत नाही की बसा आणि ऐका. तर का? कारण देवाचं वचन हे सत्य आहे आणि सत्य कळू नये ही सैतानाची इच्छा आहे, की आपण बंधनात राहून शेवटी आपला नाश व्हावा, आपण खोट्या भ्रमात राहावं, ही त्याची इच्छा आहे. आता पाचवी गोष्ट ही वचन 16 वचन बघा. नगरात व शेतापोतात तुला शाप लागेल. नगरात म्हणजे शहरात, है ना, नगरात. आता बघा, आशीर्वाद आणि शाप इकडे बघा दोन्ही ठिकाणी कार्य करतात. शहरात पण नगरात पण खेड्यावर पण. किती जणांना समजलं मी काय बोलतो? की आम्ही शहरात आहोत म्हणजे आम्ही फार पॉश आहोत, आम्ही ह्या गोष्टी मानत नाही असं नाहीये. हे दोन फोर्सेस, हे दोन सामर्थ्य किंवा पॉवर हे शहरातही कार्य करतात आणि खेड्यावर गावावरही कार्य करतात. आता किती जणांना समजलं? म्हणजे तुम्ही कुठं राहता हा विषय नाहीये. नगरात व शेतापोतात म्हणजे कामधंद्यात किंवा बिझनेस मध्ये यश न येणे. वचन 20, तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात घालशील त्यात परमेश्वर तुला शाप देईल. म्हणजे काय? कोणती गोष्ट करायला सुरुवात केली की मी हा बिझनेस करेल, मी हे करेल, ते व्हायला जातं शेवटच्या क्षणी होतच नाही. का? ज्या ज्या कामात तू हात घालशील त्यात परमेश्वर तुला शाप देईल. यश नाही कामाधंद्यात, क्वालिफिकेशन आहे, नोकरी लागत नाही, सगळा हुशार आहे माणूस, एक्सपर्ट आहे, परंतु काही सुरू करायला जातो आणि ते घडूनच येत नाही. आणि आपण म्हणतो की असं का? वचन 46 वर्स 46, 46 वचन बघा. तुझ्यावर तुझ्या संततीवर ही अरेष्टे निरंतरची येऊन चिन्ह दाखल व विस्मय दाखल होती. चिन्ह आणि विस्मय, लोक आश्चर्य करतील, अरे असं कसं, असं का बरं? एवढे शिकलेले मग का बरं लागत नाही? एवढे सुंदर आहे मग का बरं लग्न जमत नाही? एवढं असं आहे मग तर का बरं होत नाही? अदृश्य शक्ती हे शाप माणसाला बांधून असं रोखून धरतात. माणूस पुढं स्ट्रगल करतोय, स्ट्रगल. 6वी गोष्ट, वारंवार अपघातग्रस्त होणे. काही लोकांना आपण पाहतो 3-4 महिने 6 महिने झाले की ऍक्सिडेंट, काहीतरी होतं, कोणीतरी पडतं. काही मुलं बघा सारखं हाताला पायाला कुठंतरी लागलेलं असतं, पट्टे बांधलेले असतात, आणि मग आमच्यासारखे गेले की ते म्हणतात पायासाहेब ह्याच्यासाठी प्रार्थना करा, हातात त्रास, हा घडी घडी पडतो, घडी घडी धडपडतो, सारखं पायाला हाताला पट्टी, सारखे ऍक्सिडेंट होणे. आणि ते म्हणतात की व्यवस्थित ट्रॅफिक नव्हतं, सर्व होतं, आणि मला नाही माहित काय झालं आणि अचानक ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट प्रोन, अपघातग्रस्त होणे वारंवार, हा एक शाप. आणि 7वं आणि शेवटचं लक्षण काय? आत्महत्या करण्याची, स्वतःचा जीव घेण्याची प्रवृत्ती, टेंडन्सी. सारखं म्हणणं की मला जगायचं नाही, मला नाही वाटत मी जास्त वर्ष जगेल, मला जगायची इच्छा, सारखं मरण, अंधकार, है ना, आणि याचा विचार करणे, सुइसाइडल टेंडन्सी. आणि हे प्रमाण हल्ली वाढत आहे. आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या दिवसात बघा, आणि ख्रिश्चन मुलं मुली सुद्धा याच्यापासून वंचित नाहीत. ऐकून घ्या. कोणी असं समजू नये की मी बिलीवर आहे किंवा बिलीवर चर्चला जातो किंवा बिलीवर पाळक आमचे पाळक आहे. पाळक जरी देवाचे असले तरी तुम्ही कसे आहात हे तपासून पहा. तुम्ही जरी बिलीवर चर्चला असलात तरी हुशार की त्याच्यात मारू नका की आमचं चर्च आमचे हे आहे. तुम्ही किती देवाला शरण आलेले, तुम्ही किती आज्ञापालन करणारे आहात, हा विचार करा. आपण खोट्या भ्रमात राहू नये. खोटं नाही. सैतान खोट्या फेक लोकांना घाबरत नाही, मी तुम्हाला सांगतो. तर हिस्ट्री ऑफ सुइसाइड, एखाद्या घराण्यामध्ये आत्महत्या किंवा अनैसर्गिक मरण, है ना, वयोवृद्ध होऊन कोणी वारलेलंच नाही, त्यांच्या कुटुंबाचा इतिहास असतो, कोणीतरी आत्महत्या केली
किंवा अर्ध्या आयुष्यात मरून गेले, याला म्हणतात शाप. तर हे 7 लक्षणं हे शापाचे या अनुवाद 28 वरून आपल्याला दिसून येतात. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला जर हे ऐकल्यानंतर वाटत असेल की तर माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या घराण्याबद्दल आहे किंवा माझ्या ओळखीचे कोणीतरी त्यांच्याबद्दल आहे, आणि काय केलं पाहिजे? गलातिकरास पत्र 3 आणि 13, ख्रिस्त आपणाकरिता शापग्रस्त हो, म्हणजे सर्व शाप त्याने स्वतःवर घेऊन त्याच्या रक्ताची खंडणी देऊन मुक्त केलेला आहे. त्यांना सांगायचं किंवा तुम्ही हा विश्वास धरायचा, ख्रिश्चन आहात हे बाजूला ठेवायचं की प्रभू येशूने माझे शाप वाहिले, रक्ताची किंमत मला मुक्त केलं. प्रभू, मी तुझ्याकडे येतो. मी हे कबूल करतो की मी शापाच्या अधीन आहे. मी उगीच खोटं असं समजत गेलो की मी पण आशीर्वादित आहे, पण मी आज कबूल करतो असं कोणीतरी जेव्हा म्हणेल मनापासून, आज आत्ता यावेळेस ते चक्र ब्रेक होईल आणि आजपासूनच सिच्युएशन, परिस्थिती बदलायला लागेल. याचा अनुभव घेऊन पहा. याच्यात कमीपणा, लाज वाटण्यासारखं काही नाही. पश्चाताप हे मागे फिरणे आहे, यू टर्न. आपण पापी असल्यामुळे आपल्याला कबूल करायला कठीण जात, आपल्याला मान्य करायला कठीण की मी पापी आहे. आपण म्हणतो मी काही केलं नाही, काय केलं नाही हा विषय नाही. सर्वांनी पाप केल्या देवाच्या गौरवात करलेला आहे. सर्वांना पापाच्या क्षमेची गरज आहे. सर्वांना येशू ख्रिस्ताच्या तारणाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून काय केलं आणि कसं आहे हा विषयच नाही. जर ह्या गोष्टी घडतात तर शापाच्या अधीन आहे, हे खुल्लं आहे. स्पष्टपणे तुम्हाला वचनातून सांगितलं. जर तुम्ही मान्य कराल, परमेश्वर म्हणतो की जर तुम्ही मान्य कराल तर भूमीचं उत्तम फळ खा. तर याच्यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, प्रभू ख्रिस्ताकडे येणे, आपलं जीवन त्याला समर्पण करणे, आणि त्याने आपल्याला या शापातून मुक्त केलेलं आहे. त्या शापाच्या अधीन राहण्याची, या गोष्टी घडत जाण्याची गरज नाहीये. आज ते ब्रेक होऊ शकतं. आज जर तुम्ही ठरवलं की नाही, जे झालं आज मी पूर्णपणे त्याच्या स्वाधीन होईल, आज मी पूर्णपणे पश्चाताप करून खरंच माझं समर्पण करेल, आज तुमच्या जीवनावर, कुटुंबावर, मुला बाळांवर आणि घराण्यावर त्या शापातून प्रभू तुम्हाला मुक्त करेल. आणि मग तुम्ही साक्ष द्या की कशा रीतीने त्याने मुक्त केलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबू. हा विषय कंटिन्यू राहील आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहू की शाप व आशीर्वाद हे कशामुळे येतात, कारण काय, व्हॉट आर द कॉजेस ऑफ ब्लेसिंग्स अँड कर्सेस. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. थँक यू पास्टर, खूप सुंदर